विशेषतः जे सातत्याने गुन्हे करतात अशा लोकांवर जरब बसवण्याकरता ज्या काही वेगवेगळ्या कायद्यांचा अवलंब आपल्याला करता येऊ शकतो त्या कायद्यांचा अवलंब केला पाहिजे। शेवटी महाराष्ट्राला जर $1 ट्रिलियन इकॉनॉमी करायची असेल तर कायदा आणि सुव्यवस्था ही राखणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे। आणि मला असं वाटतं की आता या नवीन जे काही आपले एसपी कार्यालय आहे किंवा वेगवेगळे पोलीस स्टेशन्स आहेत याच्यामुळे आपली कार्यक्षमता ही वाढवण्याकरता देखील त्याचा मोठा फायदा होणार आहे। CCTNS2 आपण रोल आउट करतो आहोत। आपण आता ऑनलाईन FIR देखील रोल आउट केलेला आहे। त्यामुळे तंत्रज्ञानाचा वापर आपण मोठ्या प्रमाणात करतो आहोत। आज स्मार्ट CCTV नेटवर्क आपण सगळीकडे तयार केलेला आहे। या सगळ्याचा उपयोग हा सामान्य माणसाला दिलासा देण्याकरता आपण करावा अशा प्रकारची आपल्याला विनंती करतो। आणि या नवीन कार्यालयांबद्दल मी सांगलीच्या पोलीस विभागाला आणि सांगलीच्या जनतेला शुभेच्छा देतो। याचं लोकार्पण झालं असं घोषित करतो।